मित्रांनो, तर तुम्ही आज बघताय ह्युंडाईची नवीन व्हेन्यू, ऑल न्यू व्हेन्यू, जी आता नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाली आहे 2025ला. हे आहे HX6 व्हेरियंट, व्हाईट कलरमध्ये जसं तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे 1 लिटर टर्बो पेट्रोल DCT इंजिन. ही काहीशी गाडी अशी क्रेटासारखी दिसते. आणि आता आपण आतमध्ये कशी काम करते गाडी बघणार आहे. जसं मी चावी घेऊन जवळ आलो तसं हे आरसे आपोआप अनफोल्ड झालेले आहेत. मी अजून कोणतंही बटन दाबलेलं नाही आहे. ही आहे नवीन की फॉब. जर तुम्ही नीट बघितली तर त्याच्यामध्ये ह्युंडाईचा H लोगो दिसून येतो. इथे DCTचा बॅच आहे आणि समोरून ही काही अशी दिसते. लांबून पाहिल्यानंतर ही नक्की क्रेटासारखीच वाटते अंटिल यू कम क्लोज आणि वाचता की त्याच्यावरती व्हेन्यू लिहिलेलं आहे. क्रोम डोअर हँडल दिलेले आहेत. इथे हे बटन आहे अनलॉकसाठी, लॉकसाठी. अनलॉक झालेली आहे गाडी. पुन्हा बटन दाबलं तर लॉक होते आणि आरसे बंद होतात. इथे हे असं नाव त्यांनी लिहिलेलं आहे गाडीचं. आणि इथे टेल लाईट सेक्शनमध्ये नवीन अपडेटेड टेल लाईटमध्ये त्यांनी व्हेन्यू असं लिहिलेलं आहे. मागे एक वायपर दिलेला आहे, शार्क फिन अँटिना आहे, रूफ रेल्स आहेत, एक्स्ट्रा ब्रेक लाईट आहे आणि हा स्पॉयलर दिलेला आहे, रूफ स्पॉयलर. आणि ही संपूर्ण डिझाईन क्रेटानी इन्स्पायर्ड आहे. आता आपण आतमध्ये पाहूयात. आता मी गाडी उघडणार आहे. गाडी उघडल्यानंतर पुन्हा मिरर अनफोल्ड झालेले आहेत आणि आपण आतमध्ये बसू. आतमध्ये बसल्यानंतर जेव्हा मी गाडीचा दरवाजा बंद करतो आणि इट इज व्हेरी लाऊड अँड सॅटिस्फाईंग फीलिंग, जो आवाज येतो आहे गाडीचा दरवाजा क्लोज करताना. आणि असा पूर्ण आपल्याला डिस्प्ले दिलेला आहे त्यांनी. ब्रेकवरती पाय ठेवला आणि इथे स्टार्ट स्टॉप बटन दाबले की गाडी स्टार्ट होते. एक ॲनिमेशन दिसतंय सेंटरला. आणि आता गाडीची फ्यूल इकॉनॉमी वगैरे सगळं पाहायला मिळतं आहे. गाडीचं हे स्टिअरिंग व्हील आहे. हा 4 डॉट्सचा मॉर्स कोड आहे. मॉर्स कोडमध्ये त्यांनी H, हा ह्युंडाईचा H इथे रिप्रेझेंट केलेला आहे. आता आपण बघणार आहे इथे स्पीडोमीटर आणि डॅशबोर्डमध्ये काय काय आहे ते, आणि इथे कोणते कोणते बटन्स दिलेले आहेत. तर ही की फॉब आता मी बाजूला ठेवतो. आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही आहे. ती आपल्या खिशात राहू शकते पूर्ण वेळ. आणि जेव्हा आपण गाडीतून उतरतो तेव्हा परत गाडी लॉक करून जायचं आहे. सो इथे त्यांनी जी बटन दिलेले आहेत ही मीडिया कंट्रोल बटन आहे. आणि इथे जे दिले ते व्हेकलचे कंट्रोल बटन आहेत. तर हे आहे क्रूज कंट्रोल. क्रूज कंट्रोल कंडिशन्स आर नॉट मेट असं म्हणतं आहे, कारण की आत्ता आपण गाडी थांबलेली आहे. गाडी सुरू झाली आणि साधारण 10-20च्या पुढे गेली स्पीड की तुम्ही क्रूज कंट्रोल करू शकता. ते एक्झॅक्ट नंबर मॅन्युअलमध्ये वाचू शकता तुम्ही. इथे दाखवत आहे की आपली गाडी किती जाईल. 370 किलोमीटर जाईल आत्ता. आणि आत्ता अर्धी टाकी गाडी आहे. याचा अर्थ पूर्ण टाकीमध्ये 600पेक्षा जास्तची मायलेज मिळू शकते आपल्याला. 720, 740 या करंट हिशोबाने. पण ते आहे या फ्यूल इकॉनॉमीला, ज्याच्यामध्ये आम्ही हायवे ड्रायव्हिंग भरपूर केली होती. जसं की बघू शकता की 100 किलोमीटर गाडी झालेली आहे. बाहेरचं टेम्परेचर इथे दिलेलं आहे. बाहेर आत्ता 19 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. हा स्पीडोमीटर आहे डिजिटल. आणि हा टॅकॉमीटर आहे, जिथे आपल्या इंजिनचे रेव्होल्युशन्स दिसतात. आत्ता आयडलिंगला इंजिन 1.1 × 1000 म्हणजे 1100 RPMsवरती स्पिन होत आहे. गाडी चालू आहे. जरी गाडी चालू असली तरी तुम्हाला काही आवाज येत नाही आहे. याचा अर्थ गाडीचं इंजिन तेवढं त्यांनी क्वाईट केलेलं आहे. केबिन तेवढी साऊंडप्रूफ केलेली आहे. क्रूज कंट्रोल चालू केल्यानंतर तुम्ही अप अँड डाऊन वापरून स्पीड कमी जास्त करू शकता. पण हे जे क्रूज कंट्रोल आहे हे ॲडॅप्टिव्ह नाही आहे. म्हणजे समोर जर काही ऑब्स्टॅकल आलं, काही वाहन आडवं आलं तर गाडी थांबणार नाही. तुम्हाला स्वतःहून ब्रेक दाबायचे आहेत. स्टिअरिंग जे आहे हे टिल्ट ॲडजस्टेबल आहे. सो हा लिव्हर खाली करून तुम्ही वर खाली असं स्टिअरिंग करू शकता. आणि मग हे परत लिव्हर लॉक करायचा. स्टिअरिंगला या बाजूला वायपरचे कंट्रोल्स दिलेले आहेत. सो आत्ता हे ऑफ आहे. लो, मीडियम आणि हाय हे ज्यामध्ये सेटिंग्ज आहेत आणि ते तुम्ही इथून करू शकता. आणि हे जे आहेत हे बॅक वायपरचे कंट्रोल्स आहेत. बॅक वायपर चालू केल्यानंतर, सो पहिले तुम्ही बॅक वायपर चालू करू शकता असा, आणि मग त्याला
त्याचं स्पीड जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. आणि ते इथे तुम्हाला दिसतं देखील, रिअर वायफर ऑफ, लो, हाय. आणि हे आहे सो हे आहे रिअर वायपरचं, बॅक वायपरचं. हे तर त्याच्यामध्ये दोनच सेटिंग आहेत, लो आणि हाय. सो लो आणि हाय, आणि इथे लिहून येतं आहे रिअर वायपर, म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही रिअर वायपर चालू केला. त्यानंतर हे जे आहे ह्याच्यामध्ये आहे मिस्ट ऑफ, इंटेलिजंट, लो आणि हाय. मिस्टसाठी आपण खाली दाबतो, हे खाली दाबलं की याच्यानंतर पाणी येणं अपेक्षित आहे. मिस्टसाठी इकडे वरती दाबलं तर पाणी येणं अपेक्षित आहे. त्यानंतर आत्ता हे आपलं ऑफ आहे. सो चालू करण्यासाठी वरती एकदा सरकवलं की इंटेलिजंट. आता इंटेलिजंटसाठी हे वेगवेगळे स्पीड दिलेले आहेत. सो एक वॉटर ड्रॉपलेट इथे दाखवलेलं आहे, इथे 3 दाखवलेत. सो त्या इंटेलिजंटमध्ये तुम्हाला किती फास्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही हे स्पीड वाढवू शकता. हे पाऊस किती आहे त्याच्यावरती ठरतं. नाही तर तुम्ही स्वतःहून लो किंवा हायमध्ये ही टाकू शकता वायपरला. आणि जर मागची काच क्लीन करायची असेल तुम्हाला पाणी मारून, मिस्ट वापरून, तर हे जो नॉब आहे ह्याला असं खाली प्रेस करायचं. खाली प्रेस केलं की मागच्या काचेवर पाणी उडतं आणि मागची काच पण वायपरने क्लीन केली जाते. आता त्याच्या व्यतिरिक्त इथे आपल्याला हे एक बटन दिलेलं आहे, हे जे फाईलसारखं बटन आहे. आणि इथे अप अँड डाऊनचे बटन्स दिलेले आहेत आणि ओके बटन दिलेलं आहे. आणि हे पॉज आणि रिझ्यूम बटन आहे. सो हे पॉज रिझ्यूम बटन जे आहे ते क्रूज कंट्रोलसाठी आहे. जेव्हा तुम्ही क्रूज कंट्रोलमध्ये आहात आणि मध्ये काहीतरी आलं म्हणून तुम्ही ब्रेक मारला, पण आता समोरचं ऑब्स्टॅकल क्लिअर झालं आणि परत तुम्हाला त्याच स्पीडला गाडी रिझ्यूम करायची आहे. सो तुम्ही गाडी चालू असताना, ॲक्सेलेटरवरती पाय असताना हळूच हे बटन दाबून ॲक्सेलेटर सोडू शकता आणि परत क्रूज कंट्रोल रिसेट होऊन जाईल आणि आधी जे स्पीड सेट केलं होतं त्या स्पीडला गाडी चालायला लागेल. आणि त्यानंतर इथे हे बटन दाबलं तुम्ही, फाईलवालं बटन, तर ते दिसणारी माहिती चेंज होते. सो तिथे ड्रायव्हर असिस्टन्स सेटिंग्ज आहेत, सगळे क्लस्टर्स, लाईट्स एक्सेट्रा. तर तुम्ही ह्यानी अप डाऊन करू शकता, ओकेनी आत जाऊ शकता. क्लस्टरची थीम दिली आहे त्यांनी, इथे ग्राफिक स्टाईल दिलं आहे. तर ही एक स्टाईल ए आहे, ही स्टाईल बीमध्ये दुसरे कलर्स येतात, स्टाईल सीमध्ये लाल कलर्स येतात. तर तुम्हाला जो आवडेल तुम्ही सेट करू शकता ओके बटनाने. ह्या मी परत वापस जात आहे. सो क्लस्टरला 3 बेसिक थीम दिलेले आहेत, विशेष काही नाही. हे बाकीचे जे आहेत सगळे रोड वॉर्निंग, वेलकम साऊंड वगैरे, ते सगळं आपण चालूच ठेवायचं आहे, त्यांनी काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. हे लाईट्सबद्दल इथे आहे इल्युमिनेशन. सो लाईट इल्युमिनेशन मॅक्सिमम ठेवलेलं आहे आपण. सो ते काही ओके आहे, त्याच्यात काही चेंज करायचं नाही आहे. 1 टच टर्न सिग्नल, जेव्हा आपण गाडी पटकन लेन चेंज करतो त्यानुसार आपण असं टच करून टर्न सिग्नल देतो, तर 3 वेळा फ्लॅश झाला ना. तर जर तुम्हाला जास्त वेळा फ्लॅश व्हायला पाहिजे असेल, 5 किंवा 7 वेळा, तर ते तुम्ही सेट करू शकता. मला वाटते 5 हे योग्य सेटिंग आहे, कारण की तेवढ्या वेळात तुमचं लेन चेंज करून होतं. सो नुसतं आपण स्लाईट टच करून जेव्हा सोडतो, आता ते 5 वेळा होईल आणि बंद होऊन जाईल. हा पूर्ण टर्न सिग्नल नाही, हा 1 टच टर्न सिग्नल आहे, जो आपण फक्त लेन चेंज करताना टेम्पररी वापरतो. पूर्णच जर आपल्याला वळायचं असेल एखाद्या चौकात वगैरे, कॉर्नरला वगैरे, तर तेव्हा आपण प्रॉपर टर्न सिग्नल देणार, जो सगळ्या गाड्यांना आपण देतो तसाच. आणि तो तेवढा वेळ चालूच राहणार जोपर्यंत आपण वळत नाही. मग ते स्टेअरिंग फिरून परत सरळ झालं की आपोआप तो बंद होणार. रेग्युलर कुठल्याही गाडीसारखं सेम सेटिंग आहे. त्यानंतर ह्यातून बाहेर येऊ शकतो आपण. वेलकम मिरर अँड लाईट्स, हे जे आहेत ते अगेन वी जस्ट लीव इट ॲज इज, त्याला नाही चेंज करायचे. सो डोअर अनलॉकला मिरर्स वगैरे ओपन होतात, किंवा ड्रायव्हर अप्रोच झाल्या, जसं मी मगाशी जवळ आलो गाडीच्या आणि मिरर आपोआप ओपन झाले, मी कुठलंही बटन न दाबता, त्याच्यासाठी हे सेटिंग होतं. आणि हे बाकी हेडलाईट टाईमआउट वगैरे, ते अगेन लाईटचे सेटिंग आहे. खूप वेळेस हेडलाईट चालू झाली तर नंतर इव्हेंच्युअली ती बंद होऊन जाते टाईमआउटला. हे डोअर आहे, डोअर ऑटो लॉक, जेव्हा आपण गाडी शिफ्ट करतो कुठल्याही गिअरमध्ये, आणि ॲज यू कॅन सी दिस इज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. सो आपण गाडी जशी शिफ्ट करू, दरवाजे लॉक झाल्याचा आवाज आपल्याला आलेला आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर अनलॉक केल्यावरती ते अनलॉक झाले. हॉर्न फीडबॅक वगैरे, आय थिंक व्हायब्रेशन वगैरे काहीतरी येत असेल ह्यात स्टेअरिंगमधून. आणि कन्व्हिनियन्स युनिट आणि रिसेट,
युनिटमध्ये तर ते हे आहे की आपल्याला किलोमीटर वापरायचे, काय वापरायचे, फ्युएल इकॉनॉमीला लिटर पर 100 वापरायचं का किलोमीटर पर लिटर वगैरे असे सेटिंग्ज आहेत जे आपण वापरू शकता किंवा आहे ते सोडू शकता. डिफॉल्ट सगळे ओके आहेत. आणि कन्व्हिनियन्समध्ये सर्व्हिस इंटरवल रिमाइंडर्स आहेत. वायरलेस चार्जिंग सिस्टीम चालू आहे. सो ती वायरलेस चार्जिंग सिस्टीम इथे आहे. ऑटो रियर वायपर, रिव्हर्स आणि रिमोट विंडो कंट्रोल हे अलाउड आहे. रिमोटवरनं आपल्या की फॉबवरनं जर समजा ड्रायव्हर साईडची विंडो ओपन असेल आणि गाडी तुम्ही लॉक केली तर परत पुन्हा एकदा लॉक बटन दाबून धरलं की विंडो पण बंद होईल. ते आपण नंतर थोड्याने बघू. त्यानंतर पुन्हा हेच बटन दाबल्यानंतर आपल्याला टायर प्रेशर दिसेल. सो टोटल ह्याच्यामध्ये 3 बेसिकली विंडोज किंवा व्ह्यूज आहेत. फ्यूल इकॉनॉमी व्ह्यू, सेटिंग्स व्ह्यू, टायर प्रेशर व्ह्यू, फ्यूल इकॉनॉमी व्ह्यू, वापस 3च आहेत. त्यानंतर इथे आहे मोड, व्हॉइस कमांड्स, फोन, फेवरेट्स, अप अँड डाऊन फॉर म्युझिक साऊंड, आवाज कमी जास्त. त्यानंतर इथे अप अँड डाऊन फॉर चेंजिंग द FM स्टेशन. आता आपण FM मोडमध्ये आहोत. तर प्रीसेट जे FM स्टेशन आहेत त्याच्या थ्रू मी सायकल करू शकतो. तर तुम्हाला इथे दिसेल मी ते बटन दाबतोय तसं आवाज कमी जास्त होतोय आणि इथे माझं FM चेंज होत आहे. मी मोड बटन चेंज करायला परत दाबलं इथे मोड बटन की तर ते कारप्ले मोडमध्ये आलं. पण कारप्लेमध्ये आमच्या कुठल्याही सध्या ऑडिओ किंवा म्युझिक ॲप नाही आहे. सो FM आणि कारप्लेमध्ये ते शफल होत आहे. ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्टेड असेल तर त्याच्यात जाईल ते. त्याच्यामध्ये FM आहे. परत तिथे क्लिक केलं तर AM पण आहे स्क्रीनला. सो FM AM दोन्ही आहेत. स्टेशनची लिस्ट आहे इथे जी स्क्रोल करू शकता. आणि आपण इथूनही आवाज कमी करू शकतो किंवा इथून पुश करून म्यूट करू शकतो, ऑफ करू शकतो. मीडिया सगळा परत चालू होतो आणि पूर्ण दाबून धरलं स्क्रीन बंद झालं. परत सिंगल दाबलं तर स्क्रीन चालू झालं. त्यानंतर इथे ह्याच्यामध्ये अजून हेडलाईटचे कंट्रोल्स आहेत इकडे या साईडला. तर हेडलाईटचे जे कंट्रोल आहेत तर ह्याच्यामध्ये आपण ऑफ, ऑटो, त्यानंतर फॉग लाईट्स आणि लो लाईट, तर हे आपण 4 सेटिंग आहेत. ह्याच्यामध्ये आपली डिपर जी म्हणतो ती आहे. ही फॉग लॅम्प्स आहेत. आपण शक्यतो याला ऑटोमध्ये ठेवायचं आहे म्हणजे अंधार पडला की ते आपोआप चालू होणार आहे. आणि जर तुम्हाला अप्पर डिप्परमध्ये फ्लॅश करायचं असेल कोणाला समोरून येणाऱ्या वाहनाला तुम्ही असं वरती केलं तर फ्लॅश होते लाईट. आणि त्यानंतर आपण हे जर खाली केलं तर परमनंट डिप्पर आणि अप्परमध्ये स्विच होतं. पण त्यासाठी तुम्ही ह्या ऑन सेटिंगमध्ये असाल तर ते तसं होईल. ॲज यू कॅन सी अप डाऊन. सो हे अप्पर आणि डिप्पर तुम्ही मॅन्युअली ठेवू शकता. पण तुम्ही ऑटोमध्ये असाल तर ते सगळं ऑटोमध्ये बघून घेईल. इथे गाडीचं टेम्परेचर दिसतं कूलंटचं, ते खूप जास्त झालं तर गाडी थांबवायची. त्यानंतर स्टिअरिंगला शेवटचे काही कंट्रोल असे आहेत की इथे जर फोन आपल्याला आला कोणाचा किंवा फोन कट करायचा असेल दोन्ही केसमध्ये आपण ह्याच बटनाने उचलू पण शकतो आणि ठेवू पण शकतो. ओके. आणि हे असं छान स्टिअरिंग व्हील आहे, इथे धरायला छान आहे. हॉर्न असा वाजतो. इथे काचा ज्या आहेत या ड्रायव्हर साईडच्या काचेचं बटन इल्युमिनेटेड आहे, त्याला लाईट आहे, बाकी 3ला नाही आहे. हे 1 टच अप अँड डाऊन आहे, बाकी सगळे मॅन्युअल आहेत. त्यानंतर इथे हे लॉक आणि अनलॉकचे बटन आहेत. सो ह्यानी अनलॉक झाली गाडी, ह्यानी लॉक होते. अनलॉक असेल तर इथे लाईट दिसते. आत्ता ही मागच्या काचा खाली करायच्या असतील तर मी करू शकतो, पण मागे बसलेले पॅसेंजर करू शकत नाहीत कारण की आपण इथे विंडो लॉक केलेला आहे मागच्या पॅसेंजर्ससाठी. त्यांच्या दरवाजावरचं बटन आत्ता काम नाही करणार, फक्त ड्रायव्हरच ऑपरेट करू शकतो. हे जर मी काढलं तर मात्र मागे बसलेले पॅसेंजरसुद्धा त्यांची काच स्वतः वर खाली करू शकतात. हे त्यांना उपयोगी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत आणि त्यांना काच उघडायची नाही आहे, त्यासाठी हे बंद करून ठेवायचं आहे. हे मधलं बटन आहे. हे मधलं बटन दाबलं तुम्ही तर मिरर आपोआप फोल्ड अनफोल्ड होतात. सो हे दाबलं, इकडचा मिरर बंद झालेला आहे, तसंच तिकडचाही मिरर बंद झाला आहे. आता पुन्हा जर आपण तेच बटन दाबलं तर
मिरर ओपन होईल. त्यानंतर मिरर ॲडजस्ट करताना आत्ता हे L आणि R आहे आणि मध्ये सेंटरला काहीच नाही आहे. सो ते सेंटरला आहे आता बटन. लेफ्ट, राईट आणि सेंटर 3 खटके आहे तिथे. डावा खटका, मध्ये न्यूट्रल, उजवा खटका. आता जर तुम्हाला डावा ॲडजस्ट करायचा आहे मिरर तर तुम्ही डावीकडे घेणार त्याला आणि मग तुम्ही हे बटन वापरून मिरर ॲडजस्ट करणार. थोडा त्याला जर आत घ्यायचा असेल तर त्याला आपण असं आत घेऊ शकतो किंवा बाहेर घेऊ शकतो. वर खालीही करता येतं, चारही बाजूला अलाउड आहे. त्यानंतर हे बटन परत न्यूट्रलला आणून सोडून द्यायचं आहे. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे इथे. ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करायचं असेल तर, पण आपल्याला ते काही करायचं नाही आहे. इथे हेडलाईटची हाईट पण ॲडजस्ट करता येते, आपण ती मॅक्सिमम ठेवलेली आहे. आणि शेवटी जर तुम्ही गाडी कधी मॅन्युअलमध्ये चालवत असाल, तुम्हाला स्पोर्टी ड्रायव्हिंग करायचं असेल तर इथे प्लस आणि इथे मायनस हे 2 पेडल दिलेले आहेत. त्यांनी आपण गाडी पेडल शिफ्ट करू शकतो. त्यासाठी गाडी पहिले डीमध्ये असणं गरजेचं आहे आणि डीमध्ये येऊन इथे मॅन्युअलला आणलेली आहे साईडला. डी मॅन्युअल. आता प्लस आणि मायनस इलिमिनेट झाले. इथे नंबर 1 दिसतोय आणि आपण गाडी चालवताना जर आहे ना हे प्लस बटन दाबलं, मायनस बटन दाबलं तर हे प्लस आणि मायनस वर खाली होतील. तर तुम्ही मॅन्युअली तुमचे गिअर कंट्रोल करू शकता. आणि वापस मी परत त्याला साईडला जर डीमध्ये नेलं तर इथे D1 दिसतं. म्हणजे डी म्हणजे ड्राईव्ह, म्हणजे ऑटोमॅटिकली गिअर शिफ्ट होतील. तरी पण तो तुम्हाला नंबर दाखवतो, म्हणजे कळेल की तुमची गाडी सध्या कुठल्या गिअरमध्ये आहे. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. जर तुम्हाला डीमध्ये ड्राईव्ह करायचं आहे तर पेडल शिफ्टर व्यतिरिक्त तुम्ही हा गिअर नॉब, मी ब्रेक दाबलेला आहे बाय द वे, लक्षात राहू दे. आणि इथे खाली गिअरचं एक बटन पण आहे. प्रत्येक वेळी हे बटन दाबायचंच आहे गिअर हलवताना. हा गिअरचं बटन दाबून आपण इकडे घेतलेलं आहे. आणि आपण पेडल शिफ्टर जर आपल्याला वापरायला कम्फर्टेबल नसतील तर आपण हेही वापरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये गाडी अशी प्लस मायनस. आता या केसमध्ये मी बटन नाही दाबत आहे, नुसतं असं ढकलतो आहे, प्लस होईल, मागे ओढलं की मायनस होईल. आणि ह्या फीचरचा, ह्या इथल्या मॅन्युअल कंट्रोलचा किंवा ह्या पेडल शिफ्टरचा दुसरा फायदा हा आहे की जर गाडी आपली चढावरती आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जे DCT ट्रान्समिशन आहे, याला डुअल क्लच ट्रान्समिशन, ते जर व्यवस्थित काम करत नाही आहे, आपल्याला मराठीत आपण जे म्हणतो ना की गाडी मोसम पकडत नाही आहे, गाडी पावर पकडत नाही आहे, असं होतं कधीतरी खूप चढ आला तर. चांगल्या गाड्यांमध्ये होतं. ऑटोमॅटिक खूप गाड्या मी चालवल्यात आणि त्या केसमध्ये तुम्हाला मॅन्युअलला त्याला शिफ्ट करावं लागतं असं. आणि मॅन्युअलला शिफ्ट केली की तुम्ही कंट्रोल करू शकता की गाडी कुठल्या गिअरमध्ये चालणार. सो तुम्ही पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या गिअरमध्येच गाडी ठेवून चढ क्रॉस करू शकता. आणि चढ क्रॉस करून झाला की परत तिला या मॅन्युअलमधनं अशा साईडमधनं तुम्ही बटन दाबून इकडे घेऊ शकता. आणि परत हे डी इलिमिनेट होत आहे. डीमध्ये लाईट लागली आहे इथे. मॅन्युअलमध्ये असताना डीमध्ये न लाईट लागता प्लस आणि मायनसमध्ये लाईट लागली आहे. ठीक आहे. आणि आता इथे प्लस मायनस. चढावरती जायचं असेल तर मायनस करून गिअर तुम्ही 1ला आणू शकता किंवा 2ला आणू शकता. कारण की जेव्हा तुम्ही टाकाल हे, तेव्हा जनरली गाडी 3ऱ्या-4थ्या गिअरमध्ये असण्याची शक्यता असेल. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे गाडी चढत नाही आहे. त्याच केसमध्ये तुम्ही हे टाकणार. ठीक आहे. तेव्हा त्याला असं नुसतं टचनी प्लस, टचनी मायनस आणि झाला. चढ क्रॉस झाला, गाडी सपाटीला आली की परत बटन दाबून त्याला साईडला घ्यायचं फक्त डीमध्ये. संपला विषय. त्याच्या व्यतिरिक्त इथे न्यूट्रल आहे. न्यूट्रल जर गाडी केली तर गाडी आपोआप पुढे जाईल. आत्ता आपली गाडी उतारावर असल्यामुळे मी ब्रेक सोडत नाही आहे. आर जर आपण टाकला तर त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स कॅमेरा दिसतो. या गाडीला फक्त मागचा कॅमेरा आहे आणि इथे सेन्सर्स आहेत जे एलिमिनेट होतात आणि बीप करतात जर गाडी ऑब्स्टॅकलच्या जवळ आली तर. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्या डायनॅमिक आहेत. सो मी जर स्टिअरिंग फिरवलं तर लाईन मला फिरतात आणि दाखवतात की गाडी कुठे जाईल. असं मी स्टिअरिंग फिरवलं परत ते डायनॅमिक लाईन्स आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो की गाडी कुठल्या दिशेला चालली आहे. आणि मी पूर्ण स्टिअरिंग फिरवलं तर आता गाडी इकडे जाणार आहे. आणि तो ब्लू बॉक्स जो दिसतोय मागे ते करंट आहे गाडीचं. म्हणजे सरळ गाडी गेली तर कुठे जाईल तिकडे, पण स्टिअरिंग वळवल्यामुळे आता गाडी जाणार आहे इकडे असं दाखवतं ते. आता सरळ जर केला मी स्टिअरिंग तर ते ब्लू लाईन्सवरती ह्या लाईन्स ओव्हरलॅप होतात. लाल म्हणजे तुमची गाडी तुम्ही थांबवली पाहिजे. कारण की दुसरं जर ऑब्स्टॅकल लालमध्ये असेल त्याचा अर्थ तुम्ही त्याला धडकू शकता गाडी घेऊन. इथे सेटिंग्ज आहेत. हे रिअर व्ह्यू रेफरन्स लाईन्स ऑन ठेवल्या आहेत तशाच ठेवायच्या. डिस्प्ले सेटिंग्स पण आम्ही डिफॉल्ट ठेवलेले आहेत. ब्राईटनेस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण गरज नाही वाटेल. रात्रीच्या वेळेस तुम्ही करू शकता. जर तुम्हाला समजा दिसत नसेल ब्राईटनेस तर रात्रीसाठी वाढवू शकता.
होम दाबलं की वापस. पण आता तुम्ही होम नाही दाबू शकत कारण की रिव्हर्समध्ये आहात. पार्क दाबलं की तुम्ही वापस आलेला आहात. त्यानंतर इथे हँडब्रेक आहे, ट्रेडिशनल हँडब्रेक आहे आपला, काही विशेष नाही. याला सोडायच्या आधी मी परत एकदा ब्रेक दाबला आहे गाडी पुढे जाऊ नये म्हणून. जरी ती पार्कमध्ये असेल तरी सेफ साईड थोडा ब्रेक वापरत राहणं योग्यच आहे. तर मी हा बटन दाबून हँडब्रेक सोडवलेला आहे. इथली हँडब्रेकची लाईट गेली आहे. मी जर पुन्हा वडला हँडब्रेकवरती, लाईट आलेली आहे इथे. सो अशा पद्धतीने हँडब्रेकही काम करतो. त्यानंतर इथे वायरलेस चार्जिंग दिलेला आहे. सो इथे जर आपण फोन ठेवला एखादा तर तो वायरलेस चार्जिंग त्याचं चालू होतं. आता ते कसं कळणार चालू झालं आहे का चार्जिंग? तर इथे ही लाईट लागलेली आहे आणि इथे आता तुम्हाला फोनवर दिसतंय देखील चार्जिंग चालू आहे. पण काही केसमध्ये फोनवरती दिसणार नाही तुम्हाला, तर त्याही वेळेस तुम्हाला ही लाईट दाखवून देते की चार्जिंग चालू आहे. जसं की मी इथनं फोन उचलला ती लाईट बंद झाली. समजा मी फोन इथे व्यवस्थित नाही ठेवलेला तर ती लाईट नाही लागली. मी जर फोन चुकून उलटा ठेवला तरी लाईट नाही लागणार. फोन जर मी व्यवस्थित ठेवला इथे सेंटर करून तरच ती लाईट लागते. नंतर हे जर पुश केलं तर इथे सिगरेट लायटर स्टाईल जो आपला पॉवर प्लग असतो तो तुम्ही इथे घालून काही पण 12 वोल्टपर्यंत 180 वॉटपर्यंतचं चालू करू शकता. हे पुश करून ओपन करायचं आहे, पुश करून बंद करायचं आहे. फोन ठेवायला यांनी भरपूर जागा दिलेली आहे. इथे जागा आहे, त्यानंतर इथेही फोन बसू शकतो एक. त्यानंतर इथे दरवाजावरती पण फोन बसेल आणि पडणार नाही इतकी जागा आहे. त्यानंतर इथे 2 कप होल्डर्सच्या मध्ये इथे जर मी आता चावी काढली तर इथे पण मी फोन व्यवस्थित ठेवू शकतो कम्फर्टेबली कुठला पण. आणि पुन्हा इथे पण 2 फोन तरी बसतील किंवा 3ही बसतील एकावर एक ठेवले तर, एवढी जागा दिलेली आहे त्यांनी. ग्लो बॉक्स आहे, याच्यामध्ये पण AC चा वेंट आहे, थंड हवा येते इथे. आणि इथे आय थिंक रात्री लाईट पण लागते. त्याच्या व्यतिरिक्त इथे पण डोअर पॉकेट आहे, इथे पण फोन बसेल. आणि दरवाज्यावरती स्पीकर आहेत खाली, इथे वरती स्पीकर आहेत. इथे वेंट दिलेत, हे वेंट 4 आहेतच. आणि त्याही दरवाज्यावरती स्पीकर आहे, वेंट आहे, सर्व आहे. त्यानंतर इथे हे क्रॉस आणि गोल दिलेले आहेत प्रत्येक नॉबवरती. सो तुम्ही जर क्रॉस आणि गोलवरती असं हा नेला ना तर इथनं हवा येणं बंद होतं. आणि ती हवा जी आहे ती इथून थोडीशी जास्त येणार प्रेशरने, कारण की हा बंद झाला वेंट. हा ओपन झाला, सेम आता हा बंद झाला, ओपन झाला. आणि तुम्ही ह्यानी ॲडजस्ट पण करू शकता तुम्हाला कुठे पाहिजे हवा. पण जर तुम्ही पूर्ण ऑफ केलं तर तो बंदच होऊन जातो वेंट. तो खटक्याचा आवाज पण येतो तुम्हाला. ओपन, ठीक आहे. तसंच तिकडचा इव्हेंट आहे त्या कोपऱ्यातला आणि हा पण आहे. पण ह्याचा पण आता गोल आहे ना, हा खाली आहे. ह्याचा अर्थ आता हा पूर्ण बंद आहे वेंट. आता मी ओपन केला ह्याला, ठीक आहे. आणि ह्या गाडीला मागे पण वेंट दिलेले आहेत, त्याला पण सेम स्विच गिअर आहे जे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला ऑन ऑफ करता येतात वेंट. सिंगल झोन क्लायमेट कंट्रोल आहे, त्यामुळे एकच टेम्परेचर गाडीमध्ये ऑटोमॅटिक टेम्परेचर तुम्ही सेट करू शकता. ऑटो म्हणलात तर ते ऑटोमॅटिकली मेंटेन करतं आणि डिसाईड करतं की किती स्पीड पाहिजे, कुठे हवा सोडायची. टेम्परेचर कंट्रोल. बाहेरचं टेम्परेचर आत्ता 19 आहे, त्यामुळे इथे 19च्या वरती तुम्ही काही ठेवलं तर ह्यातनं गरम हवा येणार ऑटोमॅटिकली. 19च्या खालती जर गेला तुम्ही आता थंड हवा येणार. आणि हे ऑटो असल्यामुळे त्यांनी आपोआप फॅनचं स्पीड ॲडजस्ट केलं. हे जर मी ऑटो बंद केलं, जेव्हा मी इथे छेडछाड केली तर ते ऑटोमॅटिकली लाईट बंद झाली. याचा अर्थ मी 18.5ला ठेवलं आहे, पण मी ठरवतो की मला गाडीची हवा कुठे यायला पाहिजे, गाडीत सर्क्युलेशन व्हायला पाहिजे का नाही, स्पीड किती पाहिजे फॅनचं, हे सगळं मी ठरवतो आहे. ऑटो केलं की पुन्हा ते त्याच्या माहितीनुसार रिसेट करतं. आणि मी जसं स्पीड टेम्परेचर वाढवतो तसं आता परत 19च्या पुढे गेलं ती गरम हवा येईल, कारण की बाहेरचं टेम्परेचर अजूनही 19च आहे. आणि ऑटो केल्यामुळे हे परत ॲडजस्ट होऊन खाली गेलं. पण मी पुन्हा जर स्वतःहून ह्याला छेडछाड केली तर हे ऑटोचं लाईट ऑफ होतो. तर तुम्हाला हवं ते ठेवू शकता किंवा तुम्ही सरळ ऑटो म्हणू शकता, गाडी ते टेम्परेचर मेंटेन करते तुम्हाला. हे ऑफ म्हणलं की संपूर्ण ऑफ होईल. त्यानंतर नुसतं मी आता हे चालू केलं कुठलंही बटन किंवा हे तरी ऑफमधनं ऑन होतं. ऑन बटन नाही आहे, तुम्ही हे काही पण दाबलं तरी
ऑन होतं किंवा AC दाबलं तरी ऑन होतं. ऑन कुठल्याही बटनाने होतं. फ्रंट फॉग म्हणजे समोर जर फॉग आला विंडशिल्डवरती तर हे, मागच्या विंडशिल्डवरती जर फॉग आला तर हे, दोन्ही एकावेळी तुम्ही चालू ठेवू शकता किंवा बंदही करू शकता. पण जेव्हा फ्रंट फॉग येतो तेव्हा तुम्ही हे नोटीस कराल की सर्क्युलेशन ऑफ होतं आणि बाहेरची हवा त्यावेळी आत येणं गरजेचं असतं डिफॉग करण्यासाठी. आणि हे तुम्ही जनरली या सेटिंगमध्ये गाडी चालवा, कारण की बाहेरचं धूळ प्रदूषण जे आहे ते शक्यतो बाहेर राहतं आणि आतली हवा आतमध्ये क्लीन हवा रिसर्क्युलेट होत राहते. हे जर तुम्ही ऑफ केलं तर बाहेरची हवा आत येते, त्याच्यासोबत धूळ प्रदूषण वास सगळं येऊ शकतं आतमध्ये. हजार्ड लाईट्स आहेत. होम दाबलं की तुम्ही इकडे येता, सेटअप दाबलं की तुम्ही ह्या सेटिंग्समध्ये जाता. डिव्हाइस प्रोजेक्शनमध्ये आपण अँड्रॉइड ऑटो किंवा ॲपल कारप्ले करू शकतो. त्यासाठी एक सेकंद बाजूला घेऊया. फोन प्रोजेक्शन जे आहे ह्याच्यामध्ये दोन्ही आहे, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले. आपल्याकडे इथे आहे आयफोन 13 आणि तो आपण ऑलरेडी कनेक्ट केलेला आहे. सो ॲपल कारप्ले सेटिंग्समध्ये विजयचा आयफोन इज कनेक्टेड आणि आपण त्याला डिस्कनेक्टही करू शकतो पाहिजे तर. पण तुम्ही इथे सेटिंग्समध्ये येऊन त्याला कनेक्टही करू शकता. किंवा नवीन फोन ॲड करायचा असेल तर तुम्ही ब्लूटूथमध्ये जाऊ शकता, ब्लूटूथ कनेक्शन्स, ॲड अ न्यू डिव्हाइस. आणि मग इथे नवीन डिव्हाइस ॲड केल्यानंतर ते तुम्हाला विचारेल तुमच्या डिव्हाइसवरती की तुम्हाला ॲपल कारप्ले एनेबल करायचं आहे का फक्त ऑडिओ म्हणजे म्युझिक आणि फोन कॉलसाठी त्याला कनेक्ट करायचं आहे. आपण हे दोन न वापरता आपण पूर्णपणे हे वापरलेलं आहे ॲपल कारप्ले. सो आपला संपूर्ण फोनचं प्रोजेक्शन आपल्याला स्क्रीनवर दिसेल. इथल्या लाईट व्यतिरिक्त इथेही आपल्याला कळतंय की फोन चार्जिंग चालू आहे. हे जर मी फोन काढला की तिथे चार्जिंग दिसत नाही. त्यानंतर हा आपला ट्यूनर आहे. जर आपण FM मध्ये तुम्हाला जर मॅन्युअली स्टेशन ट्यून करायचं असेल, 94.3 आता आपल्याला माहिती आहे समजा. सो मी हे फिरवून ते सिलेक्ट केलं. पण ह्याच्यापेक्षा जास्त कन्व्हिनियंट हेच आहे. ह्याने आपण डायरेक्ट प्रीसेट स्टेशनला जम्प करू शकतो. ठीक आहे. परत आपण वापस यायचं असेल होम बटन दाबू शकतो. आता क्वाइट मोड एक आहे, त्याला आपण नाही आता काही करणार आहे. ऑनलाईन मॅन्युअल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला मॅन्युअल दिसतं, गाडीचं पूर्ण युजर मॅन्युअल इंटरनेटवरून. अगेन सेटिंग्स इथे सगळे आहेत, बाकीचे लेआउट वगैरे. त्याच्यामध्ये आपण फारसं काही जाणार नाही आहोत. पण ब्राईटनेस, ब्लू लाईट फिल्टर आपण चालू करू शकतो. सो रात्रीच्या वेळेस आपल्याला वॉर्म लाईट दिसतील जास्त आणि ब्लू लाईट नाही दिसणार, म्हणजे आपल्याला डोळ्यांना त्रास होणार नाही. कॅमेरा सेटिंग्समध्ये पण आहे काही गोष्टी. अगेन जे आपण मगाशी पाहिलं रिव्हर्स कॅमेराला ते. आता तुम्ही गाडी पार्कमध्ये तरी जर तुम्हाला रिव्हर्स पाहायचा असेल मागे गिअर न टाकता तर तुम्ही हे बटन दाबू शकता. या बटनांनी डायरेक्ट कॅमेरा चालू होतो. परत ह्याच बटनांनी तो बंदही होतो. किंवा तुम्ही थोडा वेळ गाडी अशी चालू ठेवली तरी तो आपोआप बंद होतो आणि परत तुम्ही होमला येता किंवा या होमनी पण होमला जाता येतं. आता ॲपल कारप्ले आपल्याला ऑलरेडी कनेक्टेड आहे. ॲपल कारप्ले चालू असण्यासाठी तुमचं ब्लूटूथ कनेक्शन चालू असणं मॅन्डेटरी आहे. जर ब्लूटूथ चालू नसेल, आपण फोन अनलॉक करूयात. जर ब्लूटूथचं आपलं चालू नसेल इथे तर आपल्याला ते कारप्लेचं कनेक्शन मिळत नाही. दुसरी गोष्ट, आपला कारप्ले वापरत असताना आपल्याला मोबाईल डेटा ऑन असणं गरजेचं आहे, कारण की आपल्या मोबाईलच्या इंटरनेटवरती तुम्हाला मॅप्स आणि गाणी वगैरे सगळी मिळणार आहेत ऐकायला. आणि इथे आपण वायफाय पण कनेक्टेड आहोत ह्युंडाई जे किममध्ये. सो ह्युंडाईचं स्वतःचं कारचं जे वायफाय आहे त्यालाही आपण कनेक्टेड असतो, कारण की हे वायरलेस कारप्ले आहे. सो वायरलेस कारप्लेचा डेटा ट्रान्सफर और प्रोजेक्शन जे आहे ते वायफायद्वारे होतं. यासाठी वायफाय आणि ब्लूटूथ दोन्ही चालू असणं गरजेचं आहे. तुम्ही हे जर ऑफ करायला गेलात तर फोन प्रोजेक्शन बंद होऊन जातं. इथे आता विजय आयफोन दिसत नाही आहे. परत हे ऑन केलं तर आपल्याला दिसायला लागेल फोन प्रोजेक्शन. सो आपण त्याला विजय आयफोन करू आणि पुन्हा ते आपोआप इथे झालेलं आहे का नाही. तुम्हाला मॅप वगैरे दिसतोय. आता इथे मॅपवरती तुम्ही जाऊन किंवा इथे पण जाऊ शकता. तुम्ही सर्च म्हणू शकता. दोन्ही सर्चच आयकॉन आहेत, कुठला पण वापरू शकता, हा किंवा हा. दोन्हीकडे सेम स्क्रीन येतं. व्हॉईस सर्च आहे ते आपण डिसेबल केलेत सेटिंग म्हणून ते येत नाही आहे. तुमचे एनेबल्ड असतील तर येतील. त्यानंतर इथे कीबोर्ड सर्च आहे
तुम्ही टाईप करू शकता, पण हा कीबोर्ड वापरण्यापेक्षा तुम्ही इथे जाऊन तुमचं आवडतं डेस्टिनेशन इथे टाकू शकता. आता आपण कोठारी ह्युंडाई टाकू, जिथून ही गाडी घेतली होती, आणि डायरेक्शन्स म्हणू. इथे डायरेक्शन्स म्हटल्यानंतर इथे तुम्हाला ऑलरेडी दिसतंय कोठारी ह्युंडाई, आणि इथे मोर राऊट्स पण दिसत आहेत तुम्हाला. कुठला राऊट घ्यायचा आहे सगळे ऑप्शन्स आहेत. जसे इथे पण तुम्हाला हे राऊट दिसत आहेत, तसे इथेही तुम्हाला सगळे राऊट दिसत आहेत. सो तुम्ही ह्यातल्या एखाद्या राऊटवरती इथे क्लिक करू शकता, आणि इथून तुम्ही पूर्ण मॅनिप्युलेट तुमच्या फोनवरती करून घेऊ शकता एकदाच. स्टार्ट इन कारप्ले म्हणू शकता. त्यानंतर तिथे चालू झालं. सो अशा पद्धतीनं हे आपण चालू केलेलं आहे कारप्ले. आता हे आपण डिसमिसही करू शकतो. तुम्हाला कॉल आला तर इथे दिसेल, कॉल करायचा असेल तरी इथे दिसेल कोणाला पण, आणि इथे नंबर पण दिसतात. सगळे नंबर डाईल करू शकता तुम्ही. गाडी चालू झाल्यानंतर तुम्ही नंबर डाईल करू शकत नाही, तुम्हाला सिरीला सांगून करावं लागतं. तर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही सिरीशी बोलण्यासाठी हे बटन वापरू शकता. सिरी व्हॉट्स द टेम्परेचर. त्याचे लोकेशन सेटिंग ऑफ असल्यामुळे ते आपल्याला माहिती देत नाही आहे, पण तुमचं चालू असेल तर देईल. सो मुख्यत्वे तुम्हाला सगळे तुमचे इथे ॲप्स दिसत आहेत. तुम्ही गुगल मॅप्स, ॲपल मॅप्स काही वापरू शकता. सेटिंग्ज आहेत, तुम्ही इथे जे काही सेटिंग्स पाहू शकता. डिस्प्लेमध्ये वॉलपेपर वगैरे पण चेंज करता येतो. तर तुम्हाला लाल ठेवायचं तर लाल, निळा, जांभळा असे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर बाकी फारसं इथे काही करायची आपल्याला गरज नाही आहे. डिफॉल्ट सेटिंग्ज आर ओके. ठीक आहे. सो व्हॉट्सॲप आहे, व्हॉट्सॲपवर मेसेजेस आले तर तुम्ही क्लिक करून ते वाचायला सांगू शकता. ते परमिशन विचारते. सध्यासाठी मी नो म्हणणार आहे त्याला. हे बॅटरी वगैरे सगळं फोनची दिसते, कनेक्टिव्हिटी दिसते, सगळं दिसतं इथे. सो अशा पद्धतीनं हे सगळं चालतं. तुम्हाला आता कारप्लेमधून ह्युंडाईच्या होमला जायचं असेल वापस तर एच दाबायचा. इथून परत कारप्लेला जायचं असेल हे दाबायचं. सो अशा पद्धतीनं तुम्ही बॅक अँड फोर्थ येऊ शकता. बाकीचे सेटिंग्स आहेत तसे आहेत. सो अशा पद्धतीनं या गाडीचा इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता शेवटची गोष्ट ही आहे की इथे आपले लाईट्स आहेत, डोम लाईट्स सध्या दरवाज्यावरती केलेले आहेत. हे तुम्ही इकडे गेले तर ऑफ होतात. सेंटरला म्हणजे दरवाज्यावरती, दरवाजा उघडला की लाईट लागणार, बंद केला की बंद होणार, आणि हे ऑन. आता हे सगळे लाईट ऑन झालेत, मागचा देखील. हां, आता आपण हे दरवाज्यावरतीच ठेवलेलं आहे कारण इथे दरवाजाचा सिम्बॉल आहे. दरवाजाप्रमाणे लाईट लागणार. हे मॅन्युअल सनरूफचं सनशेड आहे. हे सनशेड तुम्ही हाताने उघडू शकता, बंद करू शकता. तुम्ही जर हे बटन इथलं दाबलं तर सनशेड उघडेल. थांबा. आणि परत तेच बटन दाबलं तर सनशेड बंद होतं आहे, सनरूफ बंद होतं आहे. आणि आपण हे मात्र हाताने बंद करावं लागतं. हे आपलं मनाने बंद होत नाही. ओपन होताना ते सोबत ओपन होतं, बंद होतानाही हाताने बंद करावं लागतं सनशेड. एवढं लक्षात ठेवायचं आहे.